शालिवाहन नावाच्या एका कुंभार मुलानं 6,000 मातीचे पुतळे तयार करून युद्धात शौकाचा पराभव केला आणि तेव्हापासूनच मराठी दिनदर्शिकेला शालिवाहन शके असं संबोधणं सुरू झालं. रामायण महाभारत सारख्या पुराणांमध्ये इतिहासात अनेक युद्धांमध्ये विजयाची गुढी उभारून विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्याबाबतच्या आख्यायिका आहे. यापैकीच एक शालिवाहनांच्या विजयाची गुढी मैलाचा दगड ठरली आहे आणि म्हणूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवचैतन्याच्या प्रारंभाचं प्रतीक म्हणून नववर्ष साजरा करण्याची प्रथा गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरू झाली. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक म्हणून फडकावलेली पताका आणि पाडवा म्हणजे पाडून उभारलेलं, रेनोव्हेट केलेलं, जुनं पाडून नवीन उभारणं म्हणजे गुढीपाडवा. गौतमीपुत्रांची सत्ता असलेल्या प्रांतात म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा यामध्ये कोकणी, कानडी, तेलुगू आणि मराठी लोक या विजय दिनाला उगादी म्हणून साजरा करतात. उगादी अर्थात युगारंभ. पूर्वीच्या काळात जुनो, पारतंत्र्य, युद्ध, विजय वगैरे सारखी परिस्थिती होती आणि म्हणून विजयोत्सव ठीक आहे. पण आम्ही आज गुढीपाडवा का म्हणून साजरा करायचा? तर पाडवा अर्थात रिनोव्हेशन आहे. त्यातच नवचैतन्य निर्माण व्हावं म्हणून रोजच्या धकाधकीच्या जीवनात आलेलं नैराश्य जुगारूया. अनावधानाने धैर्य बुडावा, रुसवा, फुगवा आणि कटुता विसरूया आणि नव्या उमेदीच्या जीवनासाठी नवचैतन्य निर्माण करूया. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.